बी.कॉम प्रथम वर्षातील सर्व विद्यार्थ्यांचे या व्हिडिओ लेक्चरमध्ये स्वागत आहे. मी प्राध्यापक गणेश कोडकर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे परीक्षेमध्ये यावरती वारंवार प्रॉब्लेम विचारले जातात, तो म्हणजे कॅल्क्युलेशन ऑफ क्वार्टाइल डेव्हिएशन इन कंटिन्यूस सिरीज, जी आपली तिसरी सिरीज आहे कंटिन्यूस सिरीज. ओके, याच्यामध्ये क्वार्टाइल डेव्हिएशन कसं काढतात हे आपण शिकणार आहोत. तर हा प्रॉब्लेम आहे, ही सिरीज ही फ्रिक्वेन्सी. तर कंटिन्यूस सिरीज म्हणजे बघा की हे कंटिन्यू झाले 0 100 100 ते 200 100 100 200 300 असं हे सगळं कंटिन्यू झालेलं म्हणून कंटिन्यूस सिरीज. तर आता उत्तराला सुरुवात करत असताना जसं आपण डिस्क्रीट सिरीजमध्ये CF काढलं, सेम तसंच क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढून घ्यायची. आता ही पहिली फ्रिक्वेन्सी ॲज इट इज ठेवायची. आता हे एक एक ॲड करायचं. 27 आणि 33, 7 आणि 3 10, 0 8 साला 1 3 आणि 3 6, 60 आणि 44 हे पहा 0 + 4 4 आणि 4 आणि 6 10, 104 + 66 4 आणि 6 4 आणि 6 10 0 8 साला 1 1 आणि 6 7 आणि 170 170 + 70 0 0 7 आणि 7 7 साला 1 240 240 + 69 9 4 आणि 6 10 0 8 साला 1 309 309 + 52 9 2 11 7 साला 1 6 आणि 361 आणि 46 1 आणि 6 आणि 7 6 आणि 4 10 0 8 साला 1 407. नेक्स्ट 407 + 35 7 आणि हे 5 1202 8 साला 1 442 आणि हे 23 2 आणि हे 2 आणि हे 3 5. ओके, 4 आणि 2 6 आणि हे 4. हे आलं 465. n = तर ह्याची टोटल म्हणजे ही आपली आलीच पाहिजे एवढी, पण तर 465. ओके, 465. त्याच्यानंतर आता आपल्याला जो आपला फॉर्म्युला आहे, क्वार्टाइल डेव्हिएशन = Q3 - Q1/2. त्याच्यानंतर दुसरं जे आहे हे ना, दुसरं काढू लागतं आपल्याला, त्याला म्हणतात कोइफिशियंट, सहगुणक, कोइफिशियंट ऑफ QD. आता फॉर्म्युला आहे Q3 - Q1/Q3 + Q1. म्हणजे Q3 आणि Q1 ह्या गोष्टी आपल्याला काढाव्या लागतात. तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी Q1 काढूयात. Q1. तर Q1 काढत असताना तेच द साईज ऑफ n + 1/4 ॲटम. ओके, तर पहा n या ठिकाणी 465 आहे. 465 + 1/4 हे झाले 466/4. ओके, तर 466/4 हे जर आपण केलं तर 116.5 येते. मग 116.5 ॲटम लाईज म्हणजे समाविष्ट आहे, लाईज इन द CF. ओके, तर कशामध्ये आहे, या CF मध्ये पाहिजे 116.5. 104 लहान आहे म्हणजे हे 170 मध्ये आहे निश्चित, 170. मग हेन्स आता या ठिकाणी थोडासा सिरीज बदलल्यामुळे एक स्टेप्स वाढतात, थोडा एक फॉर्म्युला आपल्याला ॲड करावा लागतो. तर 170 मध्ये 116.5 आहेत, म्हणजेच हा आपला ग्रुप झाला 300 ते 400. मग इथे लिहायचं हेन्स ग्रुप. ओके, कोणता 300 ते 400. आणि फ्रिक्वेन्सी आपली आहे अँड फ्रिक्वेन्सी 66. ठीक आहे,
तर याच्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी नेक्स्ट एक फॉर्म्युला यूज करायचा असतो की जो आपण मीडियन काढत असताना नाही कंटिन्यूस सिरीजमध्ये वापरायचो. सेम तसंच Q1 इज इक्वल टू L1 प्लस L2 मायनस L1 अपॉन F. फक्त या ठिकाणी M मायनस सीच्या ऐवजी Q1 मायनस C असं लिहायचं असते. मग 300 ते 400 जो आपला ग्रुप आला होता बरोबर, या ठिकाणी हे इथं पाहू शकतो आपण 170 मध्ये 116 पॉईंट है ना 5 चालते, म्हणजे हा ग्रुप आलता आपला 300 400 आपण या ठिकाणी लिहिलेले पण आहे. तर हे 300 म्हणजे खूप सोपं, हे 300 म्हणजे L1, हे 400 म्हणजे L2 राईट. आणि पहा आता हे मांडून घेऊ अगोदर. हे पहा 300 प्लस हे पहा 400 मायनस L2 400 आहे, L1 300, 400 मायनस 300 भागिले F म्हणजे ही फ्रिक्वेन्सी आपली आली ही 66 याचे पॅरलल 66. आता या ठिकाणी Q1 म्हणजे काय, तर ही जी व्हॅल्यूज आपण शोधली 116.5 ही आपली आहे Q1. तिथे 116.5 मायनस आता C. जसं म्हटलं की याच्यामध्ये जर आपल्याला 116.5 आहे तर याच्या वरचं जे व्हॅल्यू असते याला C म्हणायचं 104. ठीक आहे. तर बघा आता हे सोडून घ्यायचं आपल्याला 300 प्लस ह्याचं हे वजाबाकी 100 भागिले 66. आता 116 है ना .5 वजा 104 याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 12.5 राईट. तर सेम पुन्हा 300 जसं तसे प्लस आता 100 गुणिले 12.5 आधी करायचं म्हणजे हे 1250 भागिले 66. सेम पुन्हा 300 प्लस आता याचा भागाकार 1250 भागिले 66. तर हे तो 18.94. ठीक आहे. मग हे ॲड केलं तर मग आपल्याला येते 318.94. हे आपलं आहे Q1 318.94. म्हणजे ही कंटिन्यूस सिरीज असल्यामुळे याच्यामध्ये एक हा नवीन फॉर्म्युला तुम्हाला दिसेल आणि याच्यावरतीच परीक्षेत प्रॉब्लेम वारंवार विचारले जातात कंटिन्यूस सिरीजमध्ये. ओके, कंटिन्यूस सिरीजवरती एक आताशी आपल्याला Q1 सापडल्यानंतर आता आपण Q3 शोधणार. ओके, Q3 काढत असताना सेम तर साईज ऑफ फक्त हे 3 लागतात 3 इंटू n+1 अपॉन 4th आयटम. ओके, नेक्स्ट मग आता काहीच नाही 3 गुणाकारात n आपली जी आहे टोटल आपण ह्या ठिकाणी 465 ही काढली जातो बरोबर आहे. 465 प्लस 1 अपॉन 4th परत 3 गुणाकारात 466 भागिले 4 परत 3 466 भागिले 4 याचा जर भागाकार आपण पाहिला तर 116.5 आला होता राईट. मग आता हे 3 गुणिले 116.5 जर केले 349.5 राईट. 349.5 याचा गुणाकार करायचा आपला सॉरी. मग 349.5 आयटम लाईज. ओके, परत CF मध्ये बघायचं आता इन द CF. ह्या ठिकाणी बघू शकतो आपण हे 240 लहान आहे, 309 पण लहान आहे, म्हणजे 361 मध्ये हे 349.5 आहेत. याचा अर्थ आपला ग्रुप मग किती आता हे 600 ते 700. हेन्स ग्रुप 600 ते 700 अँड फ्रिक्वेन्सी किती आहे याचे सेम पॅरलल 52. ओके, मग सेम आता हा फॉर्म्युला Q3 इज इक्वल टू L1 प्लस L2 मायनस L1 अपॉन F इंटू Q3 मायनस C असं. त्या ठिकाणी बघूत आता व्हॅल्यूज. आता हे 600 ते 700 म्हणजे आपला ग्रुप असल्यामुळे हे 600 म्हणजे काय आपलं L1 हे L2 काय. मग हे 600 लिहिले प्लस 700 मायनस 600 भागिले फ्रिक्वेन्सी आपली 52 आहे
आणि Q3 जे आपण हे सोडले किती 349.5 मायनस आता हे C म्हणजे तर 361 मध्ये जर आपलं हे 349.5 असेल तर याच्या वरचे जे हे आहे व्हॅल्यू ह्याला C म्हणायचं ते आहे आपलं 309. ठीक आहे. आता हे सोडवायचं आपण तर 600 प्लस त्याचा भाग वजाबाकी आली 100 खाली 52 भागाकारात 349.5 वजा 309 याची जर वजाबाकी केली तर 40.5 येते 40.5. ठीक आहे. नेक्स्ट पुन्हा 600 प्लस आता याचा गुणाकार करा 100 गुणिले 40.5 तर याचा जर गुणाकार केला तर 4050 येतो पहा 4050 भागिले 52. ठीक आहे. मग परत 600 प्लस 4050 भागिले 52 याचा जर भागाकार केला तर 77.88. ओके 77.88 काही नाही. मग याची आपल्याला ॲड करायचं तर हे आलं आपलं 677 677.88 तर हे आपलं आहे Q3 677.88. हे अशा प्रकारे Q3 हे Q1 ह्या व्हॅल्यूज आपल्याला हा जो फॉर्म्युला आहे आपला याच्यात मांडायचा आहे आणि सोडवायचा आहे. तर आता इकडं आपण ते लिहून टाकू पहा QD इज इक्वल टू Q3 मायनस Q1 अपॉन 2. Q3 आहे आपलं 677.88 मायनस Q1 आहे 318.94 भागिले 2. याची वजाबाकी जर केली 358.94 आली 358.94 भागिले 2 हे 179.47 179.47 हे झालं आपलं क्वार्टाइल डेव्हिएशन. आणि नेक्स्ट जे असतं आपलं ते कोइफिशियंट ऑफ क्वार्टाइल डेव्हिएशन. तर सेम फॉर्म्युला म्हणजेच थोडासा याच्यामध्ये काय Q3 मायनस Q1 आणि खाली Q3 प्लस Q1 हे इकडं आपण जे लिहिलं इथं लिहिला. व्हॅल्यूज त्याच लिहायच्या 677.88 Q3 आहे Q1 आपला आहे 318.94 खाली सेम फक्त प्लस करायचं प्लस 318.94. ओके. इकडे आता लिहूत आपण याला याची वजाबाकी ही 358.94 आणि ही जी टोटल बेरीज ती येईल आपली 696.82 सॉरी 996.82 ही प्लस हे मायनस. ओके हे मायनस याचे वजाबाकी आली 358.94 ऑलरेडी इथं आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. ही प्लस 677.88 प्लस 318.94 996.82 याची जर भागाकार केला तर आपल्याला कोइफिशियंट ऑफ क्वार्टाइल डेव्हिएशन येईल. याचा भागाकार करून घेऊ आपण तर तो आहे 0.34. हे आहे क्वार्टाइल डेव्हिएशन सॉरी कोइफिशियंट ऑफ क्वार्टाइल डेव्हिएशन आणि हे इकडं आहे क्वार्टाइल डेव्हिएशन. ह्या दोन गोष्टी शोधण्यासाठी आपलं एवढं सगळं करावं लागलं. तर सुरुवातीपासून थोडंसं हायलाईट बघा. तर हा तुमचा फॉर्म्युला उत्तरामध्ये CF कॅल्क्युलेट करणे फॉर्म्युला Q3 Q1 शोधणे. Q1 शोधण्यासाठी इथपर्यंत आपण पाहिलं तर आता एक कंटिन्यू सिरीज असल्यामुळे हा एक नवीन फॉर्म्युला नवीन म्हणण्यापेक्षा जे आपण मीडियन करत असताना वापरायचो तेच सेम वापरून याच्या व्हॅल्यूज व्यवस्थित ज्या त्या ठिकाणी फिलअप केल्या Q1 काढलं सेम पुन्हा तसंच Q3 त्याच्यानंतर हा एक ॲडिशनल फॉर्म्युला सेम आणि Q3 शोधलं संपूर्ण हे जे व्हॅल्यूज Q1 Q3 ह्या फॉर्म्युल्यात टाकल्या ह्या आणि क्वार्टाइल डेव्हिएशन आणि
कोइफिशियंट ऑफ क्वार्टर डेव्हिएशन अशा प्रकारे आपण कॅल्क्युलेट केलं. थँक्यू.